तुझ्याकडे डिग्री आहे? हो, सायकॉलॉजीची. ओ वाव, काय तुला काय कळतं ह्युमन बिहेवियर बद्दल? की आपले अडल्ट बिहेवियर्स आर पार्ट ऑफ अवर चाइल्डहुड एक्सपिरियन्स. अच्छा, मग आता हे मी जोक्स मारतो, मग माझ्या लहानपणी काय झालं असेल? ट्रॉमटाईज झालं. मी ट्रॉमटाईज होतो. हो. समजा एखादा माणूस आहे, तो खूप रडतो, मग त्याचं लहानपणीचं काय आहे? तर त्यांना सांगितलं नाहीये की रडण्याचं वीक असते, तर ते दे आर व्हेरी ओपन अँड एक्सेप्टेबल ऑफ देअर इमोशन्स. असं काही सांगितलं नाही की तुम्ही बॉय आहात, तुम्ही बॉय आहे? त्यांना माहितच नाही ते बॉय आहे, कारण घरच्यांनी त्यांना सांगितलं नाही लहानपणापासून. आणि तुझ्या आयुष्यात काय चाललंय सध्या? कोणी आहे तुझ्या आयुष्यामध्ये बॉयफ्रेंड वगैरे? किती बॉयफ्रेंड झाले आतापर्यंत? 2. मग एवढा वेळ विचार, जेवढा तू टाइम गेला कमीत कमी तू 8 मोजलेस आज. घरताने बघता दत्ताने बघताने तू नवीन मराठी बनवतेस काय? तुझ्यामुळे मराठीला ट्रॉमा होतोय. आम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये आलो हा. त्या पॉइंटवर त्यांनी एफर्ट टाकण्याचं बंद केलं. मी ओ, सर्वात टॉक्सिक गोष्ट तू किंवा त्याने काय केलेली रिलेशनशिप मध्ये? मला ओरडायचो. ओरडायचो? हा, मला खूप वाईट वाटतं हा तुझ्यासाठी. का तुला ओरडायचो? कसा ओरडायचा तुला? जर मी क्रिशा बनते आणि तू तो बॉयफ्रेंड आहे, ठीक आहे? हो, ट्रिंग ट्रिंग. हॅलो, हाय, हाय. काय करतोयस? मी काय नाही, इकडेच आहे. तू कशाला टेक्स्टवर मिसअंडरस्टँडिंग मध्ये हे करते, रडायला बसते असंच? तुला कळत नाही का मी टेक्स्टवर काय सांगते? अरे मला कळतं, पण तर असं का वागते तू? गणपतीचा पहिला दिवस आहे, कशाला भांडण करायचंय तुला? मग विसर्जन नंतर करूया का? सर्वात गोष्टी भांडण करायचंय तुला, कशाला करायचंय? कारण मला लहानपणापासूनचा ट्रॉमा आहे. माझ्या आई बाबांनी सांगितलंच नाही मी मुलगा आहे. फुल व्हिडिओ यूट्यूबवर आहे, पटकन जाऊन पहा.